नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। ऐतिहासिक तटबंदी लगतची अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश, पर्यटन वृद्धीसाठी टुरिझम कॉरिडॉर प्रस्ताव तयार करण्याचा आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश। तर नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानाला वेग, 15 शाळांतील 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग, जिल्हा परिषद सीईओ मीनू पीएम यांची माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसेच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश आज वारसा जतन समितीच्या बैठकीत देण्यात आले। ही बैठक आयुक्त दालनात समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत शहरातील ऐतिहासिक तटबंदी, संरक्षण भिंत व परिसरातील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला। विद्यमान नियमानुसार तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्ष जयंत देशपांडे आणि आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित विभागाला दिले। तसेच शहरातील ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी भिंत आणि इतर वारसा स्थळांवरती उगवलेले गवत व झाडे झुडपे तातडीने काढून स्वच्छता करण्याचे निर्देशही देण्यात आले। या कामाची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवरती निश्चित करण्यात आली। शहराला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या जतनासोबतच पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने टुरिझम कॉरिडॉरचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी सादर करण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले। याशिवाय हेरिटेज सेस मधून जमा झालेल्या सुमारे 46 लाख रुपयांच्या निधीतून शहरातील जुन्या पाण्याच्या बंबांची सर्वसाधारण कामे ही इंटॅक्ट यांच्या माध्यमातून करण्यास समितीने तत्वतः सहमती दर्शवली आहे। या बैठकीत समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, सहाय्यक नगर रचनाकार कौस्तुभ भावे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या डॉक्टर शिल्पा जामगडे, रजनीश कुमार, राज्य पुरातत्व विभागाचे व्हीपी राठोड, इंटॅक्टचे मुकुंद भोसले तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्त छत्रपती संभाजीनगर जनजागृती अभियान राबवण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनू पीएम, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली आहे। जुलै 13 तारीख पासून आमच्या जिल्ह्यातील नशामुक्त छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम चालू आहे। आम्ही वेगळे कार्यक्रम जिल्हा परिषदच्या मार्फत राबवणार आहोत। आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही अकेला नाही करते। हा कार्यक्रमसाठी आमच्या सोबत जिल्हा एक्साइज डिपार्टमेंट, जिल्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन सगळं मिळून आम्ही हे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। जुलै 13 तारीख पासून आम्ही सुरू केलेले आहे आणि पुढचे 1 साल आम्ही हे कंटिन्यू पण करणार आहोत, क्योंकि आता ये जो नशामुक्त छत्रपती संभाजीनगर म्हणून एक प्रत्येक उपक्रम आम्ही जुलै 13 ते जुलै 31 तारीख पर्यंत आयोजित केलेले आहे। आजचा कार्यक्रम इसका फक्त एक पार्ट आहे आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळातील आणि अंगणवाडीमध्ये आणि गाव पातळीवर पण आम्ही वेगळे चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यासाठी वेगळे उपक्रम चालू आहे। हा गोष्टी घर आहे, क्योंकि दॅट इज वाय वी ऑन द फर्स्ट प्लेस आम्ही हा नियोजन त्यामुळे केलेले आहे की एक समाना ऐसे होती थी कि फक्त शहरातील ऐसा सगळं नशा वगैरह मिलते थे, पण लेकिन आजच्या परिस्थिती ऐसा आहे की आमच्या एकदम शेवटीच्या ग्रामपंचायतीमध्ये पण दारू असेल या इतर ड्रग्स असेल इसका उपलब्धी खूप वाढवली आहे। त्यामुळे आम्ही एक नियोजन ऐसे केले की लास्ट माइल पर्सन को भी इसका जानकारी असावे। त्यामुळे आम्ही सगळं जिल्हा परिषद शाळा, सगळं अंगणवाडी, सगळं आमच्या MSRLMच्या यंत्रणा सगळं मिळून हा कार्यक्रमचा नियोजन केले। छत्रपती संभाजीनगर मतदार संघात याद्यांचं विशेष सखोल पुनर्परीक्षण म्हणजेच SIR करिता
प्रशासनामार्फत केलेल्या पूर्वतयारीची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडाजी यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्फत प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बूथ लेवल ऑफिसर नेमले गेलेला आहे. ते आपल्या जिल्ह्यात 3264 आहे. तसेच 10 BLOंच्या मागे एक सुपरवायझर नेमलेला आहे आणि आपलं पूर्ण जिल्ह्यात ते 326 आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 ते 4 सुपरवायझरच्या मागे एक AERO नेमलेला आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक ERO पण आहे, जो फायनल डिसाइडिंग ऑथॉरिटी आहे, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर. आणि हा एक्साइज मोठा असल्यामुळे BLOंना मदत करण्यासाठी 4047 सहाय्यक सुद्धा नेमणूक करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघात आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच 1950 टोल फ्री क्रमांक पण सुरू केलेला आहे, ज्या ठिकाणी मतदार कोणताही शंका कोणताही प्रश्न असेल तर तिकडे ते डायल करून ते निवारण करू शकतात. आणि आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात जवळपास 80% एन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि 50% आपला डिजिटायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. आपल्या संपूर्ण जिल्ह्यात याच्यासाठी 9 मतदान नोंदणी अधिकारी ERO, 90 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 326 सुपरवायझर्स, 3264 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, 4047 सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, असं एकूण 7736 अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात SIR साठी काम करत आहे. BLO त्यांच्या पार्टमध्ये त्यांच्या बूथच्या एरियामध्ये असणारा प्रत्येक घरी भेट देईल आणि जेव्हा BLO एखाद्या घरी आल्यावर मतदार जो आहे आलेला BLOंना एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी पूर्ण मदत करायच्या. त्यांना जो काही माहिती लागणार आहे, जो काही तपशील लागणार आहे ते द्यायचं आणि त्यांच्या कुटुंबातील असलेला सर्वांच्या माहिती एक त्या कुटुंबातील एक अडल्ट व्यक्ती करू शकतात. आणि एन्युमरेशन फॉर्म भरताना फक्त त्यांच्या मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये त्यांच्या स्वतःच्या या त्यांच्या इमिडिएट फॅमिली मेंबर, आई वडील या आजी आजोबा, तो त्यांच्या तपशील एन्युमरेशन फॉर्ममध्ये भरायच्या आणि भरून BLOकडे द्यायच्या. आणि BLO जो आहे हे सर्व भरलेला व्यवस्थित आहे का चेक करून एक कॉपी त्यांच्या स्वतःकडे ठेवायच्या आणि एक कॉपी अक्नॉलेजमेंट म्हणून मतदारांकडे पण द्यायच्या एन्युमरेशन फॉर्म पोच त्याला देणार. येस. महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ प्राप्त व्हावं आणि मोफत विधी सहाय्य योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक झाली. या बैठकीत समान नागरी कायद्यांवरती चर्चासत्र आयोजित करण्याबरोबरच वस्ती पातळीवरील महिलांसाठी 16 महत्त्वाच्या महिलाविषयक कायद्यांवरती जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची बाबत चर्चा झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, प्रसूती लाभ, समान वेतन, तसेच PCPNDT, वैद्यकीय गर्भपात, पोक्सो, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध, मोफत विधी सेवा, महिलांचे वारसा व मालमत्ता हक्क, तसेच सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षितते संदर्भातील महिलांचे कायदेशीर हक्क यांचा समावेश करण्याचं निश्चित करण्यात आलं. यावेळी डॉक्टर गोरे यांनी महिलांशी संवाद साधताना शेती आणि मालमत्तेतील महिलांच्या हक्कांवरती विशेष भर दिला. अनेक महिलांच्या नावावर शेती किंवा घराची मालकी नोंद नसल्याने त्यांना कायदेशीर हक्क मिळताना अडचणी येतात असं त्यांनी सांगितलं. विवाहानंतर महिलांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहणं, विवाह नोंदणी आवश्यक कागदपत्रे आणि मालमत्तेतील नावांची नोंद याबाबत सजग राहण्याचं आवाहन डॉक्टर गोरे यांनी केलं. मोफत विधी सहाय्य योजनांचा लाभ अनुसूचित जाती जमाती, आदिवासी, इतर मागासवर्गीय, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, मानवी तस्करी किंवा बंधनकारक मजुरीचे बळी, औद्योगिक आपत्तीग्रस्त तसेच वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असलेल्या नागरिकांना मिळू शकतो, अशी माहितीही डॉक्टर गोरे यांनी दिली. महाराष्ट्रात या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये असून
लाभासाठी आधार कार्ड, छायाचित्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार जात व अपंगत्व प्रमाणपत्र तसेच तक्रारीचं लेखी निवेदन आवश्यक असल्याचं डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केलं. महिलांना कायद्याचं ज्ञान, मोफत विधी सहाय्याची माहिती आणि त्यांच्या हक्कांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला स्त्री आधार केंद्राच्या समुपदेशक अनिता शिंदे, अश्लेषा खंडागळे, राखी सिंघवी, विद्या वेदपाठक तसेच दक्षता समितीमधील महिला औंध, पर्वती, हडपसर, कोथरूड, संजय गांधीनगर, सहकारनगर, देहू रोड, बोपोडी आदी वस्ती पातळीतील महिला स्वयंसेवक उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट डिस्काउंट घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईल आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईल पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आषाढी एकादशी निमित्ताने शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिंडीचं स्वागत करून वारकरी बांधवांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. तसेच त्यांनी दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण मनोज महाराज भाग्यवंत यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देत राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन शेतकरी कष्टकरी सुखी होऊ दे, समस्त वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, तसेच पांडुरंगाने आमच्यावरती कृपादृष्टी ठेवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावं, सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात त्यांनी विठुरायाच्या चरणी आराधना केली. यावेळी वारकरी बांधवांच्या वतीने हरिभक्त पारायण मनोज महाराज भाग्यवंत यांच्या हस्ते आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. केलेल्या सत्काराबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी आभार मानले. दरम्यान तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शहरातील प्रियदर्शनी चौकात भाविकांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी फराळ वाटपात सहभागी होत भाविकांना फराळ वाटप केलं. या प्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगर परिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, नगरसेवक विशाल जाधव, सिद्धेश्वर आहेर, अशोक बनसोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय प्रसाद आदींची उपस्थिती होती. आज वरुण राजा ही आपल्या दिंडीवर त्याची कृपा आहे. राज्यात समाधानकारक पाऊस होऊ दे आणि सुखी समृद्धी शेतकरी कष्टकरी या सर्वांना पांडुरंग आमच्या कृपादृष्टी आमच्यावर ठेवूया अशा पद्धतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने भाविकांना आणि विशेषतः मनोज महाराजांनी या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आषाढी एकादशी निमित्त प्रथम वारी तुकोबा महाराजांच्या सोहळ्यासाठी आपल्याला आता 36 क्रमांक मिळाला. त्यामध्ये अधिकृतरित्या आता जे धार्मिक कार्यक्रम आहे ते आपल्या 36 नंबरच्या दिंडीमध्ये प्रत्येक वर्षी सर्व सिल्लोड तालुक्याचे वारकरी जातील. यामध्ये विशेषतः मनोज महाराजांनी सातत्याने त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीने आज आपण सोहळा साजरा करू लागलो. त्यामध्ये आपल्या देवस्थानाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भविष्यामध्येही हे सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी या दिंडीचा लाभ सर्वांनी घ्यावा हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि परत एकदा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आषाढी एकादशी या प्रथम वर्षाच्या आणि दिंडीच्या नंबर मिळाल्याबद्दल अधिकृतरित्या त्याला जी काही मान्यता मिळाली याचाही मी मनापासून स्वागत करतोय. जय हरी. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आले असता त्यांनी सदर प्रकरणाच्या सुनावणीविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. इफेक्टिव्ह हिअरिंग ज्याला म्हणतो तसं असताना आज झालं. मागच्या दोन जजमेंट्समध्ये सरकारचे GR होते ते कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनचं जजमेंट जे देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये एक इंडिकेशन दिलं होतं जजमेंटमध्ये की कोर्ट स्वतःहूनच या रूल्स फ्रेम करतील अशी असणारी परिस्थिती आहे. एक त्याच्यातला भाग म्हणून आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की कोर्टाच्या ह्या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहूनच एक रेझोल्युशन आणलं ज्याला म्हणता येईल की ते असं म्हणतात आहेत की नियम कायदा करण्याची गरज नाहीये, रेझोल्युशन वरती चालून जाईल. आम्ही असणारं जे आहे त्याच्यामध्ये असणारं कोर्टाला एक सांगितलंय की नियम झाल्याशिवाय रेझोल्युशनला अर्थ नाही, रेझोल्युशनला कायदेशीर अर्थ नाही. त्याच्यामुळे असणाऱ्या त्या एकाच इश्यूवरती पुढच्या वेळेस कोर्टाने हिअरिंग ठेवलेली आहे आणि पुढच्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीची केस कशा पद्धतीने कोर्टाने हँडल करावी ह्यापुढे
त्याचे असणारे गाईडलाईन्स कोर्ट त्या ठिकाणी करेल का. कोर्टाला विनंती केली की 2 वर्ष झालेले आहेत आणि काही प्रोग्रेस झालेला नाही. त्याच्यामुळे गाईडलाईन जे आहे ते SIT जी फॉर्म केलेली आहे तिला असणारं देण्यात यावे. तर कोर्टाने ही मागणी आमची असताना मंजूर केली की पुढच्या तारखेला 3 आठवड्यानंतर आहे. जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 9 गावांमध्ये वसुंधरा या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार असून या संदर्भात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय संचालक श्याम पडुळकर यांनी दिली आहे. ऑगस्ट 2026 ते जुलै 2029 या 3 वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाणार असून यासाठी एकूण 16 कोटी 5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या 9 गावांमध्ये दरवर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र पाणी टंचाई जाणवते. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणी टंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेमार्फत राबवण्यात येणार असून टोयोटा किर्लोस्कर मोटर्स हे सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करणार आहे. या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा GC, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, उपवनसंरक्षक सुरेखा माने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, उपाध्यक्ष सामाजिक उत्तरदायित्व निधी रमेश राव, वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे कार्यकारी अधिकारी प्रकाश केसकर, विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर आदी उपस्थित होते. प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आराखडा: क्षेत्रफळ व विस्तार 6167 हेक्टर क्षेत्रावरती पाणलोट विकास उपचार केले जातील, ज्याद्वारे 20% क्षेत्राला सिंचनाच्या कक्षेत आणण्याचं नियोजन आहे. यामध्ये 2398 कुटुंबातील सुमारे 11268 ग्रामस्थांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. यासाठी ऑगस्ट 2026 ते जुलै 2029 असा 3 वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलाय. या निधीचा एकूण तपशील हा टोयोटा किर्लोस्कर मोटारचा 9.33 कोटी, महाराष्ट्र शासनाचा 5.40 कोटी, स्थानिक समुदाय लोकसहभागाचा 1.33 कोटी. अंमलबजावणीसाठी हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेमार्फत राबवला जाणार असून टोयोटा किर्लोस्कर मोटारचा आर्थिक व तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. तसेच महाराष्ट्र शासन आपल्या विविध शासकीय योजनांचा ताळमेळ घालून प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना महायुतीच्या 7 वॉर्डात सभापती विजयी होणार असल्याचे चित्र दिसत असून प्रभाग 1 मध्ये तिन्ही पक्षात चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. येत्या 30 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडणार असून मंगळवारी 28 जुलै रोजी उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सायंकाळपर्यंत भाजप, शिवसेना, MIM, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उभाटा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 9 झोन क्रमांकामधील जवळपास 7 प्रभागात शिवसेना व भाजप महायुतीचे नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने त्या ठिकाणी महायुतीचा सभापती निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात असून या बहुतांश जागेवरती बिनविरोध निवडणुका पार पडण्याची चिन्ह दिसून येत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये वंचित आघाडीचे 4 नगरसेवक, MIM पक्षाचे 4 तर शिवसेना उभाटा गटाचे 3 नगरसेवक आणि शिवसेना पक्षाचा 1 असे नगरसेवकांची संख्या असल्याने पक्ष बद्दल सारखे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली असून नगर सचिव विभागाकडून येत्या 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 28 जुलै रोजी सायंकाळपर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. यावेळी नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ऐतिहासिक तटबंदी लगतची अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश. पर्यटन वृद्धीसाठी टुरिझम कॉरिडॉर प्रस्ताव तयार करण्याचा आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश. तर नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानाला वेग. 15 शाळांतील 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग. जिल्हा परिषद CEO मिनू PM यांची माहिती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.